भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष आयुष्मान बीटी अहिरे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी धुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय श्रामणेर धम्म प्रशिक्षण शिबिराची काल 10 जून रोजी यशस्वी सांगता झाली। समारोप दिनानिमित्त धम्मसेवा, भोजनदान आणि धम्मसंस्कारांचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला। यावेळी भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष आयुष्मान बीटी अहिरे, आदरणीय पूज्यबंते डॉक्टर बी सारीपुत्त महाथेरो भंते आनंद तथा त्यांच्या संघातील भिक्खू, उपस्थित उपासक, उपासिका आणि शिबिरार्थींना आयुष्मान संतोष वामन पारेराव यांच्या वतीने भोजनदान करण्यात आले। या प्रसंगी धम्मप्रेमी बांधवांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला। गेल्या 10 दिवसापासून सुरू असलेल्या या श्रामणेर धम्म प्रशिक्षण शिबिरात भगवान बुद्धांचे विचार, बौद्ध धर्माची मूलतत्वे, पंचशील, अष्टांगिक मार्ग, सामाजिक बांधिलकी, समता, बंधुता आणि नैतिक जीवन मूल्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले। या आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसून येत आहे। वंदन करतो आणि या ठिकाणी 1 जून 2026 पासून एक सामनेर शिबिराला सुरुवात केलेली आहे। एकूण या ठिकाणी 14 सामनेर बसलेले आहेत। अतिशय उत्कृष्ट प्रमाणे अध्ययन त्यांचं झालेलं आहे आणि अशी आशा व्यक्त करतो की समाजामध्ये जाऊन ते निश्चित प्रबोधन करतील। सामनेर म्हणजे 10 दिवसपर्यंत अंगावर चिवर यायचं, एका वेळेला भोजन करायचं, सकाळी नाश्ता असतो आणि संध्याकाळी फलाहार असतो, असा त्याचा जीवनक्रम असतो। रोज सकाळी त्यांचे 2 तास व्हायचे, संध्याकाळी 2 तास व्हायचे आणि रात्री मात्र त्यांना आर्य मौन व्रतामध्ये राहावं लागतं। अशा प्रकारचा दिनक्रम असतो। आज त्यांचा 10 तारीख म्हणजे त्यांचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी हा समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह आहे आणि असं वाटतं की सामनेरांना आपल्या ज्ञानाने ते परिपूर्ण झालेले आहे, धम्मज्ञान त्यांना परिपूर्ण आलेलं आहे आणि एक प्रकारे आता समाजात जाऊन आपला धम्म समाजाला समजावून सांगतील आणि समाजाचं कार्य पुढे नेतील। एक प्रकारे तथागत भगवान बुद्धाचं कार्य, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य ते पुढे नेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत, जय बुद्ध।